आणि इतकं सर्वस्पर्शी आहे की विज्ञानाच्या सर्व अंगांना हा स्पर्श करणार आहे. त्याचप्रमाणे जीवनाच्याही सर्व अंगांना त्यांच्या स्पर्श करणारा आणि परिणाम करणारा. या AI बद्दल स्टीफन हॉकिंग काय म्हणाले त्याच्या पुस्तकातच आहे की या AI मुळे मनुष्यजात नष्ट होणार आहे. दुसरे त्यांच्या पुस्तकातलाच एक संदर्भ देतो की ते म्हणतात की जे प्राध्यापक हरारी आहे ते म्हणतात की AI म्हणजे स्टुपिडिटी ऑफ ह्युमन आहे, मूर्खपणा आहे. आम्ही तारुण्यात असताना म्हणजे कधी कधी आम्ही तारुण्यात होतो, डॉक्टरांना माहिती आहे कॉम्रेडना, ज्या वेळेला आपण सिनेमे पाहिजे त्यावेळेला जे हॉलिवूडचे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर फ्रँकेस्टीनचे सिनेमे असायचे नाही का. आता फ्रँकेस्टीन ही जी कादंबरी आहे 1818ची एकदम ठीक पद्धतीने लिहिलेली मेरी शेलीची, तिच्यामध्ये एक पात्र आहे डॉक्टर फ्रँकेस्टीन, विक्टर फ्रँकेस्टीन. तो काय करतो, एका मनुष्याचा मेंदू, दुसऱ्या मनुष्याचा दुसरा अवयव, तिसऱ्या मनुष्याचा तिसरा अवयव, त्याची स्वतःची लॅब असते, त्याचं स्वतःचं ऑपरेशन थिएटर पण असतं फ्रँकेस्टीनचं. आणि अशी वेगवेगळ्या माणसांचे अवयव, मेंदूपासून बाकीचे महत्वाचे अवयव यांना असेंबल करून, त्यांना संकलित करून नवीनच एक प्राणी तयार करतो. सिएपियंट अति मानवी असतो तो, मग तो काही करू शकतो. हे AIचं तंत्रज्ञान तसं आहे, फ्रँकेस्टीन सारखं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी की आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे, सगळे कैफात आहेत, सगळ्यांच्या नसानसांच्या मध्ये, अगदी मज्जा तंतूंमध्ये सुद्धा धर्मांधतेचं, विद्वेषाचं विष इतकं व्यवस्थितपणे पसरवलेलं आहे की कुणीही शुद्धीत नाही. कुठलं संकट आल्याचं भानच नाही. अशा अवस्थेत आपला समाज आहे. काय होणार आहे काय सांगता येत नाही. मला असं वाटतं, दिसतं की मुस्लिमांचं लिंचिंग झालं, अजूनही होईल, उद्या काय होईल सांगता येत. मास मॅसेकर सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला माहिती असेल की ग्रेगरी स्टॉन्टन नावाचा एक अमेरिकेचा एक मोठा पत्रकार आहे आणि तो माध्यमामध्ये स्वतःचा तो त्याची स्वतःची एक जेनोसाइडल म्हणजे ह्युमन जेनोसाइडल नावाची कंपनी सुद्धा आहे त्याची. तो काय म्हणाला होता माहिती का भारताबद्दल, की भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेनोसाइड होऊ शकते अशी परिस्थिती आहे. खरं आहे. आपलं प्रत्येक शहर कधी पेटेल आणि किती पेटेल सांगता येत नाही. आपल्या देशातलं प्रत्येक गाव वेगवेगळ्या अवस्थेमधलं खैरलाजी आहे. जे खैरलाजीत घडलं ते कुठेही होऊ शकतं. मला लहानपणी माझ्या आठवतं की रेडिओवर गाणं वाजायचं, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, असं ते गाणं होतं. मला नंतर कळलं की त्या गाण्याचा जो लेखक आहे, गीत लेखक आहे, तो संघाचा होता. केशवा म्हणजे कृष्ण नाही, तर केशवराव हेडगेवार.
आणि माधवराव गोळवळकर केशवराव माधव. काय होईल काय सांगता येईल. म्हणजे इथे प्रश्न असे की जे काय आहे ते मला जे जाणवतं त्याच्यातून मी बोलतो की आता ते भयग्रस्त वातावरण आहे सगळे. ही बिहारची निवडणूक साधी नका समजू तुम्ही. आणि हे बोलण्यात काय अर्थ नाही की इथं लोकशाहीला फार मोठा धोका आहे, मनुवाद येणार आहे. मनुवाद तुमच्या उरावर बसलेला आहे आणि लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीचा ना निवडणुकांचं नुसतं देखावा आहे. आणि या AI मुळे तुम्ही सहज कल्पना करा की एक GPS तत्व म्हणजे अशी एक सिस्टम आहे, म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे AI ला कळतो, संगणकाला. त्याच्यात याच्या पुढे त्याचा असा ऱ्हास होऊ शकतो, विकास नाही म्हणणार मी, की एखाद्याला मारायचं असेल आणि ज्याच्याकडे फक्त हे मोबाईल आहे, मोबाईल फोन आहे, त्याला AI ने मारलं जाऊ शकतं. याच्या पुढचे जे युद्ध आहेत त्याचं तंत्रच बदललेलं असेल. सैनिकच रोबो असतील. रोबो कुठे कुठे आहे? रोबो तुमच्या किचन मध्ये पण आलेला आहे. या एआयचं तंत्र, AI काय विज्ञान नाही, AI हे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे मी माझ्यापुरता जो विचार करतो, दलितांवर काय परिणाम होणार आहे, जाती व्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, महिलांवर काय परिणाम होणार आहे, कामगारांवर काय परिणाम होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे रोबोट्स यांना श्रमाची कामं करायला लावली, बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या AI मध्ये स्त्रियांना कुठल्याच प्रकारे प्राधान्य दिलेलं नाही AIच्या अंमलबजावणीमध्ये. अगदी UNचा रिपोर्ट आहे, दलितांना मोठ्या प्रमाणात धोका आहे. आता उत्तर प्रदेशामध्ये काही लोकांना नोकरी देत असताना ज्या अल्गोरिदमचा वापर झाला, अल्गोरिदम म्हणजे संगणकाला आदेश देण्याची कार्यप्रणाली, बरोबर. तर ज्या अल्गोरिदमच्या आधारावर AIचा वापर करून ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये अशा प्रकारे इन्फिल्ट्रेशन करण्यात आलं, आयसोलेशन करण्यात आलं आणि दलितांना, आदिवासींना बाजूला करण्यात आलं. हा प्रारंभ आहे, ती सुरुवात आहे. आणि याच्यातून मला सांगायचं आहे की कोण होता आपण आता ज्या पद्धतीनं, ज्या धर्मांध, जात्यांध आणि मनुवादी शक्ती ज्यांनी जवळजवळ हा देश, या देशातल्या सर्व संवैधानिक संस्था, सांस्कृतिक संस्था, राजकीय संस्था पोखरून टाकलेल्या आहे. संविधान राहिलेलं नाही ठिकाणावर, फक्त पुस्तक राहिलंय आणि त्याच्या प्रत्येक पानापानावरती ही वाळवी आहे. आपण जी आज हा जो समारंभ, हा जो कार्यक्रम घेत आहोत, कालच 4 लेबर कोड कार्यान्वित झालेले आहेत. जे लेबर कोड सगळ्या श्रमिक वर्गाचं कंबरड मोडून टाकणार आहेत. त्यांच्या अंमलबजावणीमधून
कामगार चळवळ उभीच राहू शकत नाही. आजची सगळी वृत्तपत्र बघा, श्रमिक वर्गाला त्याचा सर्वनाश करणारे जे 4 लेबर कोड आलेत ते आम्ही आणलेत मोदी म्हणतात. आणि कशासाठी आणलेत म्हणून त्याच्या पानभर जाहिराती आहेत. उद्या तुम्ही स्वातंत्र्यासाठी म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर जर उतरलात तर तुम्हाला देशद्रोही म्हणून ते सहजगत्या गोळी घालू शकता, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि तुम्हाला गोळी घातल्याच्या नंतर सुद्धा एक देशद्रोही कसा मारणं गरजेचं होतं याची भलामण पण ते करू शकतो. हे सगळं जगभर चाललेलं आहे. हा फॅसिझम का भारतातच नाही, पण तो जास्त तीव्रतेत भारतात आहे. कारण हिटलरचा फॅसिझम, मुसोलिनीचा फॅसिझम, मेलोनीचा फॅसिझम आणि भारतातला संघाचा फॅसिझम याच्यात फरक आहे. नाझी जर्मनीमध्ये जाती व्यवस्था नव्हती, इटलीमध्ये सुद्धा जाती व्यवस्था नव्हती. इथला फॅसिझम हा अत्यंत क्रूर असणार. तो वंशसंहार करणार आहे. या एआयची मला एका दृष्टीनं भीती असं म्हणत नाही, पण अशी चिंता वाटते की हे एआयचं तंत्रज्ञान ज्यांच्या हातामध्ये आहे ते लोक कोण आहेत? ज्यांच्या हातामध्ये अगोदर सगळी वैज्ञानिक तंत्रज्ञान आहेत, त्या तंत्रज्ञानाची मालकी आहे तोच वर्ग आहे. पूर्वी IT टेक्नॉलॉजी ज्यांच्याकडे होती त्या प्रचंड मोठ्या महाकाय म्हणजे जे कॉर्पोरेट कार्टेल्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आता AI कंपन्या ज्या आहेत त्यांची मक्तेदारी वाढणार आहे आणि सर्व सरकारं जगातली AI कंपन्यांच्या तंत्रानं चालवावे लागतील. आपल्या देशाचा इतिहास बरेच लोक फार गुळमुळीत घेतात की तो बघा आमच्या देशामध्ये एवढ्या जाती आहेत, एवढे धर्म आहेत, एवढे लोक आहेत, एवढ्या संस्कृती आहेत, एवढ्या भाषा आहेत, पण आम्ही कसं सलोख्यानं राहतो, किती गुण्या गोविंदानं राहतो, तीच आमची संस्कृती आहे. तसं नाही. काही कालखंडापुरतं तसं वातावरण असू शकेल, परंतु भारताचा इतिहास हा वंशसंहाराचाच इतिहास आहे. फार जबाबदारीनं बोलतोय मी. तिथे कत्तलच झालेले आहेत सातत्यानं. इतिहासाच्या पानापानावर त्याचे दाखले सापडते. मला आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातलं बघा की एक पक्षच सरळ सरळ हायजॅक करून टाकायचा. लोकनियुक्त प्रतिनिधी हायजॅक करून टाकायचे, त्याची चिन्ह हायजॅक करायची. मजेशीर आहे. हे हायजॅक करण्याचं जे तंत्र आहे ना हे फार पूर्वीपासूनच आहे. एका महान संस्कृतीला सुद्धा आणि तिच्या सगळ्या आधारांना हायजॅक केलेलं आहे भारतामध्ये. भारतामध्ये अगदी 20व्या शतकाच्या किंवा 20व्या शतकाच्या प्रारंभाच्या काळात किंवा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये तोपर्यंत सम्राट अशोक नावाचा कुठला राजा होता त्याचे सगळे पुरावे हायजॅक केलेले होते, पुसले होते. ज्या बौद्ध धम्माचा विचार, जो चार्वाकाचा विचार, जो श्रवण संस्कृतीचा विचार जगाने स्वीकारला तर भारतातून हायजॅक करण्यात आला.
त्याचे अवशेष सुद्धा उगारून टाकण्यात आले. आता आपण सगळेच जण जे आहोत हे मनुष्य आहोत आणि विशेष म्हणजे होमोसेपियन्स आहोत. मनुष्याच्या 6 ते 7 मनुष्य प्राण्याच्या ज्या प्रजाती होत्या 1-1.5 लाख वर्षाच्या पूर्वी, त्याच्यामध्ये आपसामध्ये संघर्ष झाला आणि काही नैसर्गिक आपत्तींच्यामुळे हे वेगवेगळे जे वांशिक प्रजाती आहेत त्या नष्ट झाल्या. निअँडरथालमध्ये आणि होमोसेपियन्स मध्ये युद्ध झाले. होमो इरेक्टस आणि निअँडरथालमध्ये सुद्धा युद्ध झाले. आता तुम्हाला सांगतो मी, डेनिसोव्हन्स आहे त्याचे अवशेष सापडत आहे. आपण सगळे जे होमोसेपियन्स आहोत म्हणजे होमोसेपियन्सचे आपण सगळे वंशज आहोत. तरी पण भारतामध्ये सर्वांचा DNA सारखा नाही. तो जो RSSचा प्रमुख गुरांचा डॉक्टर, तसं सकाळी मी क्लिप ऐकत होतो, तो म्हणतो की अखंड भारत 40,000 वर्षाच्या पूर्वी होता. 40,000 वर्षाच्या पूर्वी. ही माणसं कुठल्याही जगात आहेत. याला काय म्हणावं, निर्बुद्ध आहे ती माणसं. तुम्हाला सांगतो मी की असं म्हटलं जातं, तुम्ही RSSच्या लोकांच्या बरोबर वाद नाही घालू शकत. त्यांचा असा समज असतो, त्यांना सगळंच कळतं. त्यांना राजकारण कळतं, त्यांना विज्ञान कळतं, त्यांना संस्कृती कळते, त्यांना धर्म कळतो. तो त्यांच्याशी वाद नाही घालता येत. बरं का? कसं आहे की जो शहाणा माणूस असतो ना, तो असं कधीच म्हणणार नाही की मला सगळं काय कळतं. पण मला सगळं काय कळतं हे फक्त मूर्खच ठामपणाने सांगू शकतो. अशी ही मंडळी आहे. तर आपण काय हातपाय गाळायची काही गरज नाही. कसं आहे, आता AI ने तर असं मांडलेलं आहे AI मधून की पुन्हा निअँडरथाल आहे त्याला रिवाईव्ह करायचं. बरोबर? काही प्राण्यांचे क्लोन्स करायचे. आता एका शास्त्रज्ञाने तर स्वतःचाच क्लोन केला. एखादी, मी 10-15 वर्षापूर्वी एक माध्यमातून मला ती माहिती कळाली की एक मेंढी आहे, तिला तिचं क्लोन करण्यात आलं. जर तुम्हाला हे कोंबडी 500 किलो वजनाची करायची असेल तर AI तंत्रज्ञानानं होऊ शकते. माझा जो आवाज आहे ना, माझा आवाज हा मिलिंद कीर्तींच्या गळ्यामध्ये टाकता येतो आणि त्यांच्या आवाजात मी बोलू शकतो. AI बोलू. म्हणून AI हे तंत्रज्ञान एकूणच मानवी संस्कृतीला नष्ट करणार आहे. आता जो एक मध्ये सिनेमा आला होता ना, आता नवीन सिनेमा यायला लागले हॉलिवूडचे, बॉलिवूडचे पर्टिक्युलर. किशोर कुमार गेले, लता मंगेशकर पण गेल्या, पण त्यांच्या आवाजाची गाणी आता पुनर्निर्मित होत आहेत. त्यांच्याच आवाजाची, किशोर कुमारच्या आवाजाची, लता मंगेशकरच्या आवाजाची. सांगायचा मुद्दा कसा आहे, डॉक्टर, आपण काय केलं माहिती का, आपण डाव्यांनी, जडवाद्यांनी. आता आपण देव मानत नाही ना, तेव्हा आपण काय केलंय की हा जो धर्माचा जो अवकाश आहे तो या लोकांसाठी मोकळा सोडून दिला आणि यांनी तो अवकाश व्यापून टाकला. आम्ही त्याच्यात हस्तक्षेप केला नाही. दुसरी गोष्ट अशी की आमचं प्रबोधन जे आहे हे त्याला पटतच नाही ना. साधी गोष्ट कशी आहे की समजा
मी जर म्हणालो की मी देवाला मानत नाही, देव अस्तित्वात असतो याच्यावर माझा विश्वास नाही, त्यावेळेला तो धार्मिक माणूस काय बोलतो माहितीये का, तू हे जे बोलतोस ना, या बोलायच्या प्रेरणा तुला कोणी दिल्या? देवानीच. असं आहे. हा खूप मोठा संघर्ष आहे. सर्व संघर्ष आता टोकदार झालेले आहे. ते तुम्हाला लढावेच लागतील. तुम्हाला लोकांना समजेल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तुमचे वैज्ञानिक सिद्धांत सांगावे लागतील. आणि एक गोष्ट आणखी महत्वाची, हे सगळं घडत असताना एक गोष्ट घडते जी आम्ही कोणीच टाळू शकत नाही. आम्ही किती जरी वैज्ञानिक शोध घेतले, निर्माण केले, नवीन उत्पादन पद्धती निर्माण केल्या, निसर्गामध्ये किती आमच्या कुवतीप्रमाणे ढवळढवळ गेली, तर त्याच्यावर फारसा परिणाम होणार आहे. ते म्हणजे उत्क्रांतीचा प्रवास. उत्क्रांतीचा प्रवास अव्याहत आहे आणि त्याचा या सगळ्या पृथ्वीवर आणि सर्व प्राणी मात्रांवर जे जे काही सजीव आहे आणि निर्जीव सुद्धा आहे त्याच्यावरती परिणाम अटळपणे होत असतो. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की याला आता एकच उपाय आहे. काय झालेलं आहे की 4 लेबर कोड आलेले आहेत. आमच्या बऱ्याच ठिकाणी युनियन्स तुटत चाललेले आहेत. असंघटित कामगार मोठ्या संख्येने आहे. त्याला तर गुलामच करायचं ठरवलंय. जवळजवळ तो झालेलाच आहे. अशा अवस्थेमध्ये आम्हाला जर आमचे लढे उभारायचे असतील तर आम्हाला आमच्या पद्धती बदलाव्या लागतील. आमच्या मेथड्स ह्या बदलाव्या लागतील. त्यासाठी चिंतन करावं लागेल. मार्क्सने सांगितलं की उत्पादन निर्माण करत असताना उत्पादनाची साधनं फार आवश्यक असतात. बरोबर, साधनाच्या शिवाय उत्पादन होऊ शकत. मनुष्याचे हे हात आहेत ते सुद्धा उत्पन्नाचं साधन आहे. आपण जेव्हा होमो इरेक्टस झालो, म्हणजे अक्षरशः जेव्हा पायावर उभं राहायला लागलो, आपण सुद्धा चतुष्पाद होतो आणि आपले हात मोकळे झाले. मग आपण निर्मितीची प्रक्रिया सुरू केली, संस्कृती निर्माण केली, हात मोकळे झाले म्हणून. त्यामुळं आता अशी परिस्थिती आहे की उत्पन्नाची साधनं आणि उत्पादन प्रक्रिया याच्यात प्रचंड बदल झाले. आणि उत्पादन प्रक्रिया ही आता जवळजवळ एआयच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला व्यवस्था बदलायची असेल तर आमच्या पारंपरिक संघटना बांधणीमध्ये सुद्धा फरक करावा लागेल. मी मिलिंद कीर्ती यांचे आभार नाही मानणार, पण त्यांना एक शाबासकी देऊ शकेल की अगदी अत्यंत महत्वाचा विषय, धोकादायक विषय, तुमच्या जीवनाला आरपार त्याच्यावर परिणाम करू शकणारा विषय नेमक्या वेळेला योग्य वेळी त्यांनी 2 खंडात मांडलेला. त्यांची जी संशोधक वृत्ती आहे, मी जर नुसती संदर्भ जरी पाहिलं पुस्तकाचे तर त्यांनी किती मेहनत केलेली आहे हे स्पष्टपणे दिसतं. बरं, त्याने नुसती काही आकडेवारी आणि जंत्री अशी मांडलेली नाही. म्हणजे यायचा त्यांच्यावरती का फारसा परिणाम झालेला नाही. त्यांनी अगदी मूलभूतरित्या त्यांची बुद्धी वापरून तिचा निर्मितीक्षम असा उपयोग करून 2 मोलाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. ज्यांना चळवळ समजायची असेल कारण त्यांनी हे मांडत असताना जे अनेक संदर्भ दिलेले आहेत, अनेक गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे. मला असं वाटतं की त्याची जी प्रक्रिया आहे मिलिंद कीर्तींच्या लिखाणाची, मी त्यांचं अगोदर एक पुस्तक मला 2012चं असेल, नवयान म्हणून, ते पुस्तक वाचलं मी.
म्हणून हा मुलगा काहीतरी फुले आंबेडकरी चळवळीला डाव्या चळवळीचं नेमकं विश्लेषण करणारा असा अपवादात्मक विचारवंत आहे आणि मी त्यांच्या प्रेमात पडतो. कारण आपले लेखक स्वतःला आंबेडकरांनी म्हणणारे हातात भर कविता लिहितात. हात भर. बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे अर्थतज्ञ, पण बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर आमचे लेखक लिहित आहेत, आमचे कवी. आता काय बोलू. कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही. सदर हो पीक कपत्र लिहितोय. सदर हो पीक आम्ही आसमानवर काढलेलं आहे. आसमानवर पीक तुझा बाप काढू शकतो. काय आहे की हे जे सांस्कृतिक भेद आहे ते कप्पे आपण समजून घेतले पाहिजे. जे तथाकथित उच्चवर्णीय कवी आहेत त्यांच्या प्रतिभेचं कपाट उघडलं की धडाधड चांगल्या कोसळतात, ढग कोसळतात, फुलपाखराशी असतात. त्यांचं चांगलं तळ्यात असतं आणि फार हळूवारपणे त्याचा सगळा रोमन चाललेला असतो शब्दांशी. आणि आमचे कवी कपाट उघडल्या गावावरच बाहेर. नाही का? मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे आणि एआयचा उपयोग आपण पण केला पाहिजे. एआयचं तंत्रज्ञान आपणही शिकलं पाहिजे आणि आपण सुद्धा एआयनं भांडवलशाही, कॉर्पोरेटशाही, जातीयवाद आणि बनू याचा कसा निपात करू शकतो त्याचं शस्त्र आपण सुद्धा संशोधित केलं पाहिजे. मला असं वाटतं की एआयची ओळख देऊन तुम्ही फार मोठा काम केलं. मला अजूनही असं वाटतं काय कोणाच ठाऊक काय झालं. सगळं आयुष्य गेलं. केतकरजी पॅन्थरमध्ये होतो त्यावेळेला आमचे कट्टर आंबेडकरवादी, कारण आंबेडकरवादी हा कधीच कट्टर असू शकत नाही किंवा मार्क्सवादी कट्टर असू शकत नाही की कुठलाही माणूस कट्टर बुद्धिस्ट असू शकत. त्या फ्रेडरिक नीत्शे जो आहे त्याच्या तत्वज्ञानाबद्दल आपल्या काही मतभेद असू शकतात. त्याचं जो फॅसिझमकडे थोडंसं वळतं, पण तो कधी कधी फार चांगलं लिहितो. तो काय म्हणाला माहितीये का की जी माणसं वाचतात त्यांच्यापासून तुम्हाला काही धोका नाही. जी माणसं सतत वाचत असतात, चिंतन करत असतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला जी वेगवेगळी पुस्तकं वाचतात त्यांच्याबद्दल तो म्हणतो. पण ज्यांच्याकडे एकच पुस्तक असतं आणि ते पुस्तक तो ते पवित्र समजतो त्याच्यापासून तुम्हाला धोका आहे. हा बदल आपण लक्षात घेऊया. मी एक दोन गोष्टी सांगेन. अर्धा तास झाला झाला का? मग आता मला फक्त एवढं लांबून आले दोन चार मिनिटं बोलतो. माझं विशेष करून अंतर्गत ग्रामसेवरती फार प्रेम आहे. तर मार्क्सवादाच्या जे वेगवेगळ्या छटा आहेत. एकाने पुस्तक लिहिलं होतं गांधी मरत नाही. बरोबर आहे, गांधी नाही मरत. कधी वैचारिकता आहे. त्याचा हिटलर पण नाही मरत, मुसोलिनी पण नाही मरत आणि मनू पण नाही मरत आणि फॅसिस्ट पण मरत नसतात. तुम्ही त्यांना संपवायचं असतं ते परत जन्माला येतात. हा अहर्निश संघर्ष आहे, शतकानुशतकांचा संघर्ष आहे. तो काय म्हणतो माहितीये का ग्रामसेवी की जुनं जग म्हणजे ओल्ड वर्ल्ड इज डाईंग. जुनं जग मरत आहे, मरत चाललं. अँड द न्यू वर्ल्ड स्ट्रगल्स टू बी बॉर्न. नव्या जगाला
जन्माला यायच्यासाठी ते संघर्ष करत आहे. नवीन जग अशा अवस्थेत आपण आहोत. मीनवाईल नाऊ इट इज द टाइम ऑफ द मॉन्स्टर्स. ते नवीन जग येईपर्यंत सध्या शैतानाचं राज्य चालू आहे आणि ते आपल्याला बदलावं लागेल. मला अजूनही खात्री आहे, उत्पन्नाच्या सर्व साधनांवर, विज्ञान निर्मितीच्या सर्व साधनांवर, उत्पादन पद्धतीच्या सर्व साधनांवर, सर्व संपत्तीवर ज्या वेळेला कष्टकऱ्यांचं राज्य येईल त्याच वेळेला असल्या घातक तंत्रज्ञानांवर आपण अंकुश लावू शकतो. मला खात्री आहे, जसा हिटलर मरत नाही तसा बुद्धही मरत नाही. मी असं बोललेलं कदाचित कोणाला असं वाटेल की मी एकांकीपणे बोलतो, पण तसं नाही. नुसतं विज्ञान महत्वाचं नाही, विज्ञानाबरोबर प्रज्ञा पण असली पाहिजे. विज्ञानाबरोबर शील असलं पाहिजे आणि विज्ञानाबरोबर करुणा असली पाहिजे. ते जर झालं तरच विज्ञानाचा उपयोग समाजाचा भौतिक विकास करण्यासाठी, प्रागतिक विकास करण्यासाठी होऊ शकतो. खूप मोठा विषय आहे, अर्धा तास कसा गेला मलाच कळलं नाही. परंतु असे लोक आता सत्तेत आहेत. मोदी आणि कंपनी हा फॅसिझमचा नवीन आविष्कार आहे बरं का. पारंपरिक पद्धतीनं यांना संपवता नाही येणार. संपायला तर पाहिजेच, पण संपवता येणार नाही. त्यासाठी मला असं वाटतं मार्क्स, बाबासाहेब, बुद्ध या सर्वांना बरोबर घेऊन नवीन शत्रूसाठी, त्याच्या पराभवासाठी नवीन वैचारिक शस्त्र घडवण्याचं काम सुरू करूया अशी अपेक्षा